हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत माखली मसाला। इथे वाटण्यासाठी आपण सुक्या खोबऱ्याची अर्धी कवड आणि एक कांदा भाजून घेतलाय, 1-2 मिरच्या घेतल्यात, अर्धा इंच आलं आणि 8 ते 10 पाकळ्या लसणाच्या। कुकरमध्ये तेल घालूया। तेल छान गरम झालं की आपण ह्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आहे तो घालूया। कांदा गुलाबी होईस्तोपर्यंत, मऊ होईस्तोपर्यंत छान आपण फ्राय करून घेऊया आणि ह्याच्यामध्ये आपण एक चिरलेला टोमॅटो घालूया। इतर मच्छीसारखं आपण याच्यामध्ये आंबटपणासाठी दुसरं काही घालत नाही, चिंच किंवा कोकम, म्हणून आपण टोमॅटो आवर्जून घालायचा। टोमॅटो आणि कांदा छान शिजला। आता आपण याच्यामध्ये आपले मसाले म्हणजे 1 चमचा मसाला, 1 चमचा गरम मसाला, थोडंसं हिंग आणि 1 चमचा हळद घालूया। आम्हाला जास्त तिखट नको आहे म्हणून आम्ही 1 चमचा मसाला घातलाय, तुम्ही तुमच्या मर्जीने घालू शकता। आता हे मसाले कांदा टोमॅटो सोबत आपण छान फ्राय करून घेऊया। तेल सुटेस्तोवर फ्राय करूया। हे छान फ्राय झालंय। आता ह्याच्यामध्ये आपण जे आपलं वाटण केलेलं आहे ते घालूया आणि मस्तपैकी परतून घेऊया। तुम्हाला सांगते, आम्हाला कधीपासून माखली खायची इच्छा होती, पण मार्केटमध्ये मोठ्या माकल्याच येत नव्हत्या। आता आपण मीठ घालूया याच्यामध्ये आणि परतून घेऊया। आता आपलं मेन इन्ग्रेडियंट माखली, बघा किती मस्त मोठी मोठी माखली आहे। माखली आणि बटाटा घालूया आणि छान परतून घेऊन वाफ काढूया आपण। छोट्या माखल्या असतात ना मार्केटमध्ये, त्याला एवढी काही चव नसते। पुढच्या वेळेस मार्केटला गेल्यावर मी तुम्हाला माखलीचा फोटो पण दाखवेन। चला, आता ह्याला आपण 10 मिनिटाची वाफ घेऊया। 10 मिनिटं झालेली आहेत, बघा किती सुंदर वाफ आली आहे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये अजून पाणी घालायची काही गरज नाही आहे, कारण आपण माखली मसाला करतो आहे, थोडंसं थिक ग्रेव्ही, म्हणून आपण हे जे पाणी आहे ह्याच्यामध्येच आपण कुकरचं झाकण लावून 5 ते 6 शिट्या घेऊया। 5 ते 6 शिट्या झालेल्या आहेत आणि आपण कुकर उघडून बघतोय। बघा आपला माखली मसाला किती मस्त दिसतोय आणि बटाटा आणि माखली दोन्हीही छान शिजलेले आहेत। आता आपण सर्व करूया। तर हे बघा, माखली मसाला आपला रेडी आहे। तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि स्नेहाज मेन्यू चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्ही नुसते व्हिडिओज बघता हो, सबस्क्राईब करत नाही, प्लीज सबस्क्राईब करा। थँक्यू।